आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते। यश म्हणजे फक्त पैसा आणि प्रसिद्धी नसते, तर ती असते एका प्रवासाची कहाणी। प्रामाणिकपणे संघर्षातून उभारलेली, प्रामाणिकपणे जपलेली आणि मेहनतीने सजलेली। आज आपल्यासोबत आहेत भूमी खोदकाम क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व जावेद गुलाब शेख। 1982 मध्ये त्यांनी फक्त एका कॉम्प्रेसरपासून सुरू केलेला त्यांचा प्रवास आज महाराष्ट्र आणि कर्नाटकभर प्रसिद्ध असलेल्या नवहिंद अर्थ मूव्हर्स या अग्रगण्य कंपनीपर्यंत पोहोचला। त्यांच्या प्रवासाची, संघर्षाची आणि प्रेरणादायी प्रवासाची आज कहाणी आपण पाहणार आहोत। तर नमस्कार सर। नमस्कार। तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। ओके, थँक्यू। सुरुवातीला सर तुम्ही बोरवेल क्षेत्रात होता, त्यानंतर तुम्ही भूमी खोदकाम क्षेत्राकडे वळलात, तर यामागे नेमकी प्रेरणा काय होती? सुरुवातीला आम्ही जे बोरिंग क्षेत्रात जे होतो त्यावेळेला पूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कटबोर मारत होते आणि कटबोरला खूप वेळ लागायचा। अच्छा। म्हणजे बोर करताना ते असे मोठमोठे असे गोळे असे दगडाचे वर यायचे, त्याला 1 महिना तर कमी ते अवधी लागायचा। त्यानंतर त्याचा जी प्रेरणा आम्हाला मिळाली ती GSD गव्हर्नमेंट ज्याकडूनच आम्हाला मिळाली, देशपांडे साहेबाच्याकडून। ती GSDकडे ते बोरवेलचं खोदकामची मशिनरी होत्या, ते परंतु लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागायचा। अच्छा। त्यानंतर मी काय केलं की कॉम्प्रेसर खरेदी करून मी बोरवेलचा व्यवसाय चालू केला। ते 100 फुटाला 1 दिवसामध्ये बोर मारायचं, ते 150 फुटापर्यंत मारायचं, अशी तिचं गती मिळाली। त्या क्षेत्रातनं आम्ही ते पुढं सरकत ते लोकांना आम्ही त्याचा फायदा मिळावा हे आमचा उद्देश होता मोठा। आणि त्याप्रमाणे आम्ही ते चालू केलं। 1982 मध्ये तुमचा जो प्रवास चालू झाला त्यावेळी त्या प्रवासात तुम्हाला सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं आणि सर्वात मोठं यश कोणतं होतं? आता 82 पासून पहिल्यानंतर आता सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे लोकांना हे व्यवसाय समोर यायला पाहिजे। म्हणजे तेवढं त्याला रिस्पॉन्स नव्हता, भयंकर त्यामध्ये अडचणी यायच्या। अच्छा। आणि त्यानंतर जो प्रवास आम्ही जे सुरू केला, जसं लोकांना ते कळत गेलं की बाबा हा बोरवेल धंदा आहे आणि याच्यापासून आपल्याला ल्युमॅटिक बोरवेल, ज्याच्यापासून आपल्याला पाणीचं हे लवकर हे मिळू शकतं आहे आणि कामही लवकर शकतं आहे। त्यानंतर त्याच प्रकारचा आम्ही दुसरा व्यवसाय चालू केला की बोर ब्लास्ट करायचा। बोर ब्लास्ट करता ते कॅनलचे वगैरे आम्ही ती कामं घेत गेलो आणि ते कॅनलचे देखील कामाचे खोदकाम आम्ही पुढं यशस्वीरित्या पार करत गेलो। त्यामध्ये श्रम हे जास्त असते आमचं। ओके, एवढं आम्ही सांगू शकतो। अच्छा, तर हे सगळं सर तुम्ही करताय, तर यामागे ह्याचं नॉलेज तुम्हाला आधी होतं की शिकतच? नाही, नॉलेज थोडं घेत आम्ही शिकत पुढं करत गेलो। कारण ज्या वेळेला आम्ही ज्या कंपनीमध्ये आमच्या स्वतःच्याच आम्ही याच्या कामामध्ये ज्यावेळेला GSDचे आम्ही कॉम्प्रेसर हे ते त्यावेळेला थोडंसं आम्हाला नॉलेज होतं त्यामध्ये। आणि साहेबांच्या आम्हाला त्यावेळेला देशपांडे साहेबांची आम्हाला प्रेरणा जास्त मिळाली की हे व्यवसायात पुढं असं याच्यामध्ये बोरवेलच्या याच्यामध्ये तुम्ही त्यावेळेला फर्स्ट कोल्हापुरात म्हणल्यानंतर ते आम्ही ते चालू केलेलं होतं। आता अग्रगण्य कंपनी तुमची नवहिंद अर्थ मूव्हर्स, ह्याचा वेगळेपणा टिकवण्यासाठी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? आता कुठलाही व्यवसाय म्हणला की त्याच्यामध्ये पहिल्यांदा रिस्क येते। बरोबर। आणि कुठलीही गोष्ट आपण रिस्क घेऊन श्रम अतिशय करून त्यानंतरच आपल्याला प्रगती साधता येते, हा त्याचा मूळ उद्देश आहे। आणि त्यामध्ये नुकसान फायदा हा बघितला जात नाही, जेणेकरून आपलं काम कुठल्या स्वरूपात कसं चांगलं होईल आणि लोकांना कसं त्याची पसंती मिळेल ह्याच्याकडं आमचं जास्त लक्ष असायचं। त्यामुळं आम्ही ते काय करत गेलो, ते जास्तीत जास्त नफा लोकांना मिळावा। त्यानंतर हा व्यवसायातनं आम्ही रॉक ब्रेकर, ल्युमॅटिक ब्रेकर चालू केला, जेणेकरून लोकांना खोदकाममध्ये जे बेसमेंट वगैरे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आम्ही घेऊन आलो। जसं बोरिंग पहिल्यांदा घेऊन आलो, तसंच ल्युमॅटिक ब्रेकर आम्ही कोल्हापूरमध्ये पहिल्यांदा चालू केलं तर मी पहिल्यांदाच काम केलं। कॉन्ट्रॅक्टर आपले बाळासाहेब पाटणकर, टुरिस्ट हॉटेलचे मालक, त्यांच्याकडं मी पहिल्यांदा खोदकाम केलं। त्यावेळेला 1992-93ची गोष्ट आली। तर त्यावेळेला ते ल्युमॅटिक ब्रेकर ज्यावेळेला आम्ही चालू केला की खोदकाममध्ये जलद प्रमाणामध्ये त्याचं बेसमेंट तयार व्हावं आणि लोकांना त्याचा खर्च आणि वेळ ह्याचा त्याचा फायदा मिळावा, म्हणून मी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी चालू केलं। ब्रेकर एस्क्वेशन म्हणजे ब्रेकर आलं आणि त्यामुळं आम्ही पुढची प्रेरणा आम्ही करत गेलो पुढं। आता सर या क्षेत्रात बऱ्याच स्पर्धा आहेत, तर कित्येक कंपन्या चुकीच्या पद्धतीने पुढे येतात, अशा वेळी आपला प्रामाणिकपणा टिकवण्यासाठी किंवा यावर मात करण्यासाठी तुम्ही काय करताय? आता ह्यामध्ये कसं होतं आहे, काम करत असताना आपल्याकडे ज्या मशिनरी आहेत त्या कालावधीनंतर थोड्या ओल्ड होत जातात, जुन्या होत जातात। मग नवीन टेक्नॉलॉजीच्या मशिनरी आपल्याला खरेदी करावं लागतं आहे। त्यानंतर मी पोकलॅन ब्रेकर चालू केला, घेऊन आलो पोकलॅन ब्रेकर।
आणि त्याच्यामध्ये काय होतं की प्रामाणिकपणा हा आपला सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. जर आपण प्रामाणिकपणाने लोकांचा फायदा केला तरच आपला धंदा पुढे वाढत जातो आहे. हे धंद्यातली पहिली गुरुकिल्लीच आहे. हां, याच्यामध्ये असंच आहे की ज्या ठिकाणी आम्ही आता पोकलॅन ब्रेकर कोल्हापुरामध्ये उपलब्ध केलं आणि ज्यावेळेला बोर आम्ही ते खुदाई चालू केली ब्रेकरनं, पोकलॅन ब्रेकरनं, त्यावेळेला काय झालं की लोकांना ते बेसमेंटचं आणि कामाचं आणि वेळेचं ह्याच्यामध्ये त्यांना कॉन्ट्रॅक्टर लोकांना प्लस कमर्शियल त्यांना दोघांना फायदा झाला. ह्याच्यामध्ये आम्हाला कसं होतं, रिस्क होती आमची की स्पर्धा नंतर वाढायला गेल्या. स्पर्धा वाढायच्या अगोदर आम्ही काय करतो, धंदा उपलब्ध केला कोल्हापुरात. नंतर स्पर्धक आमच्या पुढं येतात आणि त्या स्पर्धेला मात करून आम्ही पुढं चालू गेलो. तुमच्या पुढच्या पिढीचा व्यवसायात सहभाग, मुलगा असेल, अगर मुलगी असेल किंवा जावई असेल, तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा त्यांनी या व्यवसायात आले तर काय बदल होतील असं तुम्हाला वाटते? बदल म्हणजे पुष्कळ होणार. कारण आताची जे टेक्नॉलॉजी आहे, त्यावेळेला आम्ही जेव्हा काम करत होतो त्यावेळेला कुठलीही आम्हाला माहिती मिळत नव्हती. आम्ही माहिती शोधायची आणि त्याच्यावर आम्ही मेहनत करून मग ते आम्ही त्याच्यावर उत्पन्न करायचं, म्हणजे ते समोर आणायचं. आता काय संपूर्ण आता गुगल्स जे मोबाईल्स वगैरे आहेत हे चांगल्या प्रकारचे आहेत. जेवढा चांगला मोबाईल आहे तेवढं त्याचं हे बी आहे. आता मुलांचं शिक्षण बी आता चांगल्यापैकी झालेलं आहे. शिक्षणात देखील त्यांना मार्ग चांगला आहेत. आमच्या मुलग्याचं शिक्षण चांगलं झालेलं आहे आणि जावयांचं बी आहे. आणि मुलग्याचं म्हटल्यानंतर दोघं जर आमच्या ह्या आता एक तर आता जावई आता आमच्यावर जॉईंट आहेतच. आता चिरंजीव देखील आमचे आहेत. ते जर आमच्या धंद्यामध्ये जॉईंट आता झाले तर आम्हाला पुष्कळ त्यांची मदत ह्या धंद्याला मिळणार आणि त्यांना त्याचा फायदा स्वतःला होणार. कारण आम्ही हा बेस तयार केलेला आहे. बेस म्हणजे काय की फाउंडेशन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं असतं की बिझनेसचं फाउंडेशन. हे फाउंडेशन जर भक्कम आपण केलं की पुढच्या पिढीला त्याचं अति सोयीस्करपणे त्याला पुढं आपल्याला जाता येते. हे त्याच्यामध्ये उद्देश आहे. आता येणारी नवीन पिढी या उद्योगात येणार असेल तर त्यांना तुम्ही एक दिग्गज म्हणून काय संदेश द्याल? जरूर. सगळं तर नवीन पिढीसाठीच आहे. वैयक्तिक असं काय नाही, नवीन पिढीसाठी एवढंच आहे की त्याने मोठमोठे आव्हानं स्वीकारले पाहिजेत. पहिला आता फर्स्ट म्हणजे मार्केटमध्ये आपले पद तयार केलं पाहिजे, बँकेशी संपर्क साधला पाहिजे आणि आपले जे गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत ह्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे. आणि धंदा कुठलाही असो त्याच्यामध्ये रिस्क घेऊनच पुढे झाला पाहिजे. नवीन पिढीनं नोकरी वर्ग जर करत बसला, तुम्ही नोकरी वगैरे करत बसला तर आपलं हे भारत देशाला त्याचा अधिक फायदा होत नाही. जर आपण स्वतः धंदे उभार केले, लघु उद्योग आपण जर केले, लघु उद्योग, याच्यापासून भयंकर सरकारने आपल्याला काय केलेलं आहे, कर्ज रूपामध्ये आपल्याला द्यायला तयार आहे. परंतु आपल्या नवीन पिढीने ते घेतले पाहिजे आणि वेळेनुसार त्याची परतफेड करून आपण ह्या व्यवसायातनं, उद्योगातनं आपल्या भारत देशाचं नाव एक नंबरमध्ये आणलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नवीन पिढीसाठी हा उपदेश आहे की ज्याने धाडसानं हे सगळं आहे धंदे वगैरे सगळं केले पाहिजे. धाडस केल्याशिवाय काय होत नाही. आणि नवीन टेक्नॉलॉजी जेवढी आली आहे त्याची आपल्याला ते यूज केले पाहिजे. काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीचं आणि चिकाटी धंदा आणि सगळ्यात म्हणजे नुकसान आणि फायदा ह्याची आपल्याला सोसण्याची आपल्यामध्ये कुवत पाहिजे. सगळीकडे फायदा होतो असं नाही आहे, नुकसान थोडीफार होते. समोरच्या पार्टीचा जर फायदा होत असेल तर थोडी नुकसान करून घ्यायला काय हरकत नाही. कारण लॉंग जर्नी टाईप आपला बिझनेस चालू शकतो पुढे. हे मी नवीन पिढीला सांगू शकतो. अच्छा. तर एका छोट्या स्वप्नातून सुरू झालेला प्रवास आज हजारोंना रोजगार आणि विश्वास देणाऱ्या नवहिंद अर्थमूव्हर्स या कंपनीपर्यंत पोहोचला. सरांचा प्रवास म्हणजे प्रामाणिकपणा, चिकाटी आणि मेहनत त्याचं जिवंत उदाहरण आहे आणि आदर्श उदाहरण आहे. खरोखरच त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आजच्या तरुण पिढीला नक्कीच उपयोगी पडेल. चिकाटी आणि प्रामाणिकपणा असेल तर आणि मेहनत असेल तर यश नक्की आपल्यापर्यंत पोहोचते. हे आज सरांनी दाखवून दिले. तर थँक्यू सर, तुम्ही आज तारा न्यूजला भेट दिली त्याबद्दल आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी, पुढील भावी पिढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.